Hare
धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, गाई महिमा वर्णावा, शिव अवतार धरुणी केले त्रिलोकी पावना. समाधे त्र्यंबके शिखरी, समाधे त्र्यंबके शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी, शिव अवतार धरुणी केले त्रिलोकी पावन. निवृत्तीनाथांच्या चरणी, निवृत्तीनाथांच्या चरणी शरण एक जनार्दनी, शिव अवतार धेरुनी केले त्रिलोकी पावन. विठ्ठला अधिकरण तेची वंदू चरण श्री सद्गुरुरायांचे ते नमस्कार आता. ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाद्या जय जयचे संस्वित आत्मरूपा देवा तुझी गणेश समती प्रकाशु मने निवृत्ती दासो अवतारी तुझे. कैलास राणा शिवचंद्र मोळे फणींद्र माथा मुकुट झळाळे कारुण्य सिंधू भव दुःख हरी
तुझ विन शंभू मझत कोण तारे शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता गाजितो सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुका म्हणे आहो रुद्रा अंजनीची या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठ्ठल धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवा अवतार धरून केले त्रिलोकी पावन मायबाप आज पवित्र पावन अशा ठिकाणी मायबाप हो भगवंताच्या अधिष्ठानावरती देवदेवतांच्या अधिष्ठानावरती आज हा महायोग पर्व काळ आलेला आहे का काय म्हणावं काय करावं काही सुचत नाही एवढा आवाज जिकडून तिकडून कानामध्ये घुमतोय माय बाप हो कोणाच्या आधारे कोणाच्या भरोश्यावर कोणाच्या बळावर तर माय बाप हो नाथ बाबा तुम्हा आम्हाला सर्वांना जड जीवांना सांगत आहे का बाप हो धन्य धन्य निवृत्ती देवा आज त्याच्या भरोश्यावर आपण सर्व गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आवडीने अशा पद्धतीने आपण उड्या मारत आलो माय बाप हो कुणाच्या भरोश्यावर तर काहीतरी आधार आहे म्हणून त्या आधाराच्या भरोश्यावर आपण उड्या मारत आलो माय बाप कुणालाच काही आठवलं नाही ऐसो ऐसा कुठे आठवची नाही देहीच्या विदेही भोगदशा कोणी आधाटून पडतय माय बाप हो कुणी मागा काही विसरत त्याचा ध्यान नाही भान नाही विठ्ठल आणि म्हणून नाथ बाबा अभंगाद्वारे तुम्हा आम्हाला माय बाप हो शिकवण देत आहे का धन्य धन्य निवृत्ती देवा आणि धन्य आहेत ते निवृत्ती देव त्याचा महिमा काय महिमा वर्णावा ते महासदाशिवाचे अवतार आहेत माय बाप हो अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया दिलो जड जीवासाठी त्यांचा उद्धार करण्यासाठी माय बाप हो त्यांनी अवतार ह्या पृथ्वी तलावरती घेतलेला आहे तुम्हा आम्हाला क्षण मार्गाला लावण्यासाठी मायबाप हो अज्ञान जीव भुललेले आहे त्यांना क्षण मार्गाला लावण्यासाठी नाथ बाबा अभंगाद्वारे रचना करून तुम्हा आम्हाला आवर्जून सांगत आहे मायबाप हो का धन्य धन्य निवृत्ती देव जो धन्य आहे तो निवृत्त आहे आणि त्याच्या चरणाला लागाना बाप हो तुमचा सुद्धा काय होईल कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल मायबाप नाथ बाबा अभंगाद्वारे सांगत आहे प्रथम चरणामध्ये का धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा माय बापो महान संत सांगत माय बापो तुम्ही आम्ही नाथ बाबाला पाहिलं नाही परंतु वडील जे आचार्य तिथे नाम धर्म ठेवी ते आपण धर्मानुसार चाललेला आहोत
आणि म्हणून माय बाप हो धन्य धन्य निवृत्ती देवा कायमय महावर नावा शिव अवतार धरुणी केले त्रिलोके पावन माय बाप हो तिने लोकाला पावन करून सोडलेला आहे. तिने लोकांमध्ये भगवंताचं नाम अखंड स्मरण चाललेलं आहे असं नाथ बाबा दुसऱ्या चरणामध्ये सांगत आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये नाथ बाबा सांगतात का समाधी त्र्यंबकी कुठं त्र्यंबके शिखरी त्र्यंबकेश्वराच्या शिखरापाशी निवृत्ती दादांची समाधी सांगितलेली आहे माय बाप हो. आणि म्हणून समाधी त्र्यंबक हे शिखरीन मागे काय शोभे ब्रह्मगिरी माय बाप हो ती शोभते ती माझ्या निवृत्ती दादांना शोभते. आणि म्हणून माय बाप हो तिसऱ्या चरणामध्ये नाथ बाबा तुम्हा आम्हाला त्या उपदेश करत आहेत आवर्जून सांगत आहे बाबा तू चलाय ना ह्या वाटेला तुम्हाला जर भरोसा असेल तुमचा निश्चित ठाम मत असेल तर तुमच्या आमच्याला का तारणार नाही माय बापो तो निवृत्ती दादा का तारणार नाही. आणि चौथ्या चरणामध्ये नाथ बाबा विनवणी करून सांगत आहे बाबा का निवृत्ती नाथांच्या चरणी कुठं देहाच्या अवयवाला सांगितलं नाही माय बाप हो. चरणाला सांगितलं तन मन धन लाग करो अर्पण माय बाप हो का गुरुच्या चरणाला पायाला आपल्या नतमस्तक लावण्यासाठी माय बाप हो तुम्हा आम्हाला काय लाज वाटते. परंतु आज हयात आपले गुरु आहे माय बाप हो. जसा निवृत्ती दादांचा भावनाथ बाबांनी सांगितला त्याच पद्धतीने माय बाप हो अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार असा असतोय का तुम्ही आम्ही तिन्ही लोकांना तारण्यासाठी निवृत्ती दादाने अवतार घेतला परंतु 40 गावाला तारण्यासाठी माझे दत्तात्रेयांचा अवतार आहे विठ्ठल. माय बाप हो का देवच राम आहे रामच देव आहे असं ते गुरुवर्यांचं नाव आहे. काय देव आणि राम देवराम बाबांच्या कुशीमध्ये देवराम बाबाच्या वंशामध्ये दत्तात्रेय दादाने अवतार घेतला आणि हे एक विश्वाची माझे घर काय आज दिसतं माय बापू इथं. तुम्हाला वाटतं का मी त्र्यंबकेश्वरला आहो मी पंढरपूरला आहो मी घरी आहो का रानात आहो का वनात आहो का शेतात आहे का काय आठव आहे का आहे कुठला कुणाला आठव नाही बाबा. आठव आपल्याला तर एक भगवंताचं नामस्मरण सगळ्यांच्या कानामध्ये घुंगत आहे माय बाप हो कानामध्ये घुंगत आहे. आणि आवर्जून तुम्हा आम्हाला सद्गुरूने दिलेला काय आहे भगवंताचा नाम आहे ना भगवंताचा नाम आहे. मी वाटलं वसंत बाबाशी दोघं आणि परशुराम बाबा सहज बोलत आलो माय बाप. आपण सर्व कोण आहात शेतकरी हरलेला आहे तुम्हा आम्हाला आणि ते बीज उगलेलं सुद्धा आहे परंतु त्या बीजाची जर आपण राखण केली नाही चोखलन पाखलन केली नाही निधनी केली नाही तर तेच बीज तुम्हा आम्हाला फळाला येण्याऐवजी त्याच्यात काय निपजेल माय बापू तर फलकट निपजे. मग सुपाचा गुण घ्या सुपाचा गुण तुम्ही आम्ही सुपाचा गुण घ्या साठेल करून पोटी साठवूयात का म्हणे होता ठेवा तो ह्या भावा सापडला विठ्ठल. गुरुवर्यांनी बीज पेरलेलं आहे माय बाप. बीजाचं काय केलेलं आहे पेरून दिलेलं आहे. त्या बीजाचं कोण राखण करत आहे तर तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे. ते बीजाची सगळी गोळावणी केलेली आहे त्याला पीक आलेला आहे असा गृहीत धरू माय बाप. प्रत्येकाला पीक आलेला आहे म्हणूनच आपण ना देवाची इच्छा करत धावत आहे रात्रंदिवस जागत आहे थंडी वाऱ्यात कुडकुडत आहे माय बाप हो. आजच्या घडीला एवढी थंडी आहे 2 चादरी आणल्या तरी मला घाम निघलेला आहे का घाम निघलेला आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा आरती तशा भक्ती बेल जरी गंगावती शिवकारी का
अशा पद्धतीने मायबाप हो का तुम्हालाच पाहून मला ठाम निघालेला आहे तर हे क्षेत्र त्यांचं आहे तर हे क्षेत्र मायबाप हो भगवंताचा इथं वास्तव्य आहे भगवंताचा वास्तव्य आहे हजार लाखो संतांनी आज भगवंताचा जय जयकार करत आहे मायबाप हो इथं नामाचा महिमा आहे आणि म्हणून तुम्हा मला सद्गुरूने दिलेले ज्या नामाची परिचिती मायबाप हो देव घ्या कोणी आयता आला घर पुसूने कोणी म्हणतो माझं 7 मुकाम झालं कोणी म्हणतो माझे 5 मुकाम झाले कोणी म्हणतो माझे 4 मुकाम झाले दर मजल करत मायबाप हो सद्गुरूने नियम घालून दिला बाप हो अखंड जसं लहान झरा आपल्या गावाच्या शेजारी निर्माण होत असताना मायबाप हो त्या झऱ्याला नाव काय आपण म्हणतोय गावच्या खाली होते लेंडहोळ गंगेशी मिळता गंगाजळ काग विष्टेचे झाले पिंपळ दयाश्री निंद कोण त्याची कोणी निंदा करतात का हे कागाच्या विष्टेपासून पिंपळाचं झाड वडाचं झाड उंगलेलं आहे त्याची कोणी निंदा करतो का नाही बाप हो त्याला तर आपण परमेश्वर समजतो पिंपळाला तर देव समजतो वडाला सुद्धा देव समजतो पण कागाच्या विष्टेपासून ते वृक्ष तयार झालेले आहेत म्हणून गावाखाली होते लेंडहोळ गंगेशी मिळता गंगाजळ काग विष्टेचे झाले पिंपळ तयाशी निंद कोण म्हणे अशा पद्धतीने मायबाप लहान झर 4 झर कशापाच्या गोतरी तया नाव चोंडेश्वरी का जनक जन हो अवधारी जनक जैसा गंगेचा गुरुचरित्रामध्ये दत्तात्रय भाऊ उभे आहे ना आलेले आहे ना हो कशापाच्या गोतरी नाम तया चोंडेश्वरी जनक जन हो अवधारी जनक जैसा गंगेचा आणि हा गंगेचा ओघ इथं आलेला आहे विठ्ठल ओघ करण्यासाठी भगवंताचं नामस्मरण ऐकण्यासाठी जागे व्हा झोपू नका आपण अखंड किती वर्ष झोपलो याची गणती नाही माय बापू पण आजच्या घडीला जर रात्रभर आपण जागलो नाही ना तर भगवंत आपल्या चांगलं म्हणेल का वाईट म्हणेल त्याच्या जवळ कर्तव्याचं माप आहे माय बापू माप फक्त 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये पहिल्याच क्रमांकाची ओवी आहे ना दत्तू भाऊ तरी अवधान ऐकलं त्याचे मग सर्व सुखास पात्र होईजे हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका विठ्ठल आपल्याला सद्गुरूने काय दिलेलं आहे माय बापो आपल्यावरती थोडासा माल दिलेला आहे मग माल कसा आहे मगाशी बोलून गेलो का शेतकरी आहो शेतामध्ये किती बीजाची आपण निसणी जरी जोपासना केली नाही त्याची निधनी केली नाही त्याची वेळेवर कापणी केली नाही त्याची वेळेवर मळणी केली नाही आणि ते बीज व्यवस्थित ठेवलं नाही तर त्याला ह्या हृदयामध्ये आपणच म्हणतो का ह्या देहात ह्या हृदयात 6 विकार आहेत ते 6 उंदीर आहेत माय बापो ओरे मृत्यूचे मंदिर वासुदेव सावध होई रे गव्हारा माय बापो सावध व्हा हालीच्या आलो जागर आज आपलं काय आहे माय बापो जागरणाच्याच कोण राहते नाग शेत गणिले ते अर्धरात्र पुढे बालत पिला रोग काय भजनाशी उरले ते
पाये राम राम स्मरावे राम राम स्मरण चुकवण्यासाठी माय बाप हो एक दीड तास किंवा एक तास जर जागी राहिली असते ना माय बाप हो. पण मग आपली गुरुमाऊली होती ना ते टायमात कीर्तन गोजड्यांना पाहून मी केला बरोबर. आणि एक महान योगी गेला तो सांगत सगळे झोपले बाबा तरी कीर्तन चालू आहे पण भगवंताचा नाम तर काही झोपेल नाही ना माय बाप हो. हा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवाव्या था जन्माच्या धन दारा पुत्र जन बंधू सोयी रे विष्णू सर्व मिथे हे जाणून शरण रे घातो देवाशिवाय आज आपण देवाला आलेला आज देवाला आलेलो आहोत माय बाप हो. आयुष्यभर आपला घरचा धंदा केला माय बाप हो परंतु आपल्याला ते उपजीविका भागवण्यासाठी त्या आपल्याला करावाच लागणार आहे परंतु त्याच्यातून सद्गुरूने तुम्हा आम्हाला गोबी दिलेली आहे माय बापू. झडझडून येवायला हली ग या भक्तीच्या वाटेला ग मग तू पावशी अव्यंग निज धाम माझे का माझ्यापर्यंत याचा असेल तर माय बाप हो झडझडून येवायला निघाला पाहिजे 2 रोज आज आणि उद्या. क्षणभंगूर नाही भरवसा फळाला येत असते. काय करते माय बाप हो त्या आयत्या चाराचं काय करते आचरण करते आणि म्हणून झोपल्यात त्यांची पण चूक नाही आचरण करते. झोपून द्या ती भक्ती पोटी साठवत्या पण नंतर उद्या आपल्याला तुम्हा आम्हाला सांगणार आहे ती साठवून भक्ती साठवणार आहे. झोपून द्या झोपून द्या भक्तीची या पोटी बोध का काढा झोपे भक्ती पोटी साठवून पोटामध्ये जर भक्ती असेल तर होटामध्ये येईल. होटामध्ये आली तर प्रगट होईल आणि प्रगट झाली तर दुसऱ्याला पटली पाहिजे माय बाप. जर त्यांना जर पटली नाही तर आपल्याला ती पटणार नाही. विठ्ठल दत्तू भाऊने सर्व माल गोळावलेला आहे माय बाप. सर्व काय केलेला आहे कोणाचा पुढे धावायचं. आपण सगळी मंडळ आपण दुहेरी चालत नाही माय बापू आपण एकेरी चालतो आपला परवास सहज सुखाचा चाललेला आहे. पण जे जे मागा पुढे धावतात ना काकडू बाबा पायाला लंगडा बरोबर ना असा कसा देवाचा देव चालला आणि काकडू बाबा पायाला लंगडा. बाबा तो किती धावतो आम्हाला येणार नाही अशा पद्धतीने तो काकडू बाबा मागे धावतो पुढे
धावतो आणि मागे येतो आणि पुढे जातो. अशा पद्धतीने तो दुसऱ्या चौकदारा काकडू बाबा सगळ्या चौकदारातून जरा वयस्कर आहे ना, मग धावायला कोण जास्त धावतोय? काकडू बाबा जास्त रन काढतो माय बापो. आज त्याची मी पाहिली, तो काटम चौकदारांना भांडत होता, तुम्ही का धावत नाही, तुम्ही का धावत नाही. अरे धावते धावते किती धावते, तुला पंख आहेत बापू. तो झरकन आणि भरकन कुठे उडून जाશે आणि ते पाय प्रवेश करतात. अशा पद्धतीने माय बापो दत्तू भाऊने हा सर्व माल घेतलेला आहे, एकट्या व्यापाऱ्याने माल घेतलेला आहे. आणि तो माल कुठं न्यायचा आहे माय बापो? त्या संतांच्या नामाच्या बाजारात न्यायचा. बाजारात त्याची काय करायची आहे? परीक्षा होणार आहे माय बापो. आज जर तुमच्या आमच्या जवळ जर मालाचा गाठोडा आपल्या कडे जर चांगला साठा राहिला तर निश्चित माझे निवृत्ती दादा तो माल घेतल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आनंदाच्या प्रांगणामध्ये सांगून गेलो ना, उंच निंच काही नेनो भगवंत दिसते भाऊ भक्ती देवुनिया माय बापो. जसा भाव तसा त्याला देव माय बापो देव. पण जसा भाव निर्माण झाला तर आपल्याला देव दिसेल किंवा देव जाणता येईल किंवा देवाचा कळवला येईल. हो आपण सांगतो ना पुढे ते हे चल देखविना डोळा येतो कनवळा, म्हणून या माय बाप संतांना कनवळा आला. आयशा कळवळ्या जाती करी माझी भोळी सेवा माय बापो. काहीच न लाग इथं बाई बापो, काहीच नाही लागत, काहीच नाही लागत. तुका म्हणे एक भावची माय बापो. आपला जर भाव चांगला राहिला तर देव नाही बाबा दूर नाही आहे, देव जवळच आहे. जवळ दृष्टांताची मग माऊलीने विचारला माय बापो, माऊलीने विचारला दादा का ह्या जन समुदायासाठी माय बापो चारी भावंड आई वडील रुक्मिणी माता विठ्ठल पंथ यांनी ठरवलं माय बापो कथा भाग सर्वांना माहित आहे. आपल्याला ते कथा पूर्ण लावायची नाही माय बापो. कथा भाग तर सर्वांनाच माहित आहे आणि म्हणून ब्राह्मण लोकांनी त्यांचा छळ केला माय बापो. एक संन्यासाची कार्टी म्हणून त्यांचा छळ केलेला आहे आणि तो छळ थांबवण्यासाठी माय बापो आई वडिलांनी हात जोडले, पाया पडले, लागून या पाया विनवितो तुम्हाला कोर टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळा. अरे बाबा आम्ही फक्त तुमचं काही खात नाही, पेत नाही, जमीन जुमला घेत नाही. आम्हाला फक्त जगण्यासाठी, आमच्या लेकरा बाळाला जगण्यासाठी, 5 गावात भिक्षा मागून खाण्यासाठी, त्यांची उपजीविका भागवण्यासाठी एवढं शिदा भेटेल त्यावर माझी लेकर बाळ उपजीविका भागवतील एवढीच माझी मागणी आहे. विठ्ठल खरे
गेले आणि ध्यान करायचे घेतलं माय बाप हो. परंतु कथा भाग असा आहे का आळंदी होऊन आई वडिलासह चारी भावंडाने आई वडील सुद्धा या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करत असताना माय बाप हो चारी भावंड आणि दोन्ही आई वडिलांची वारी होती. आणि अशा त्या वारी करताना माय बाप आपण हरी हर आणि ब्रह्मगिरी असाच ना हरी हर हरी आणि ब्रह्मगिरी हर हरी आणि ब्रह्मगिरी अशी जे प्रदक्षिणा करत असताना माय बाप त्यांची भगवंताचीच लीला होती. सदाशिवाचे अवतार स्वामी निवृत्ती दातार माय बाप त्यांचीच लीला होती. आणि म्हणून शिवाचाच काय बोललं माय बाप रात्री आपले पाहिला ना रात्री गोरठणला वाघ बनला आणि यांची दिंडी झाले लोकांगण मंदिर चरण माय बापू अशा ऐरुण्या रानामधून ती दिंडी चाललेली होती नामस्मरण करत. किती जण होता दोन आई वडील आणि चारी भावंड होती माय बापू. आणि वाघाची डरकाळी येतात निवृत्ती दादा चुकले ते कुठंतरी बापू लहानशी मूर्ती पण सूर्यासारखी कोटी सूर्य तेज जसा प्रकाशला नैनी अशा पद्धतीने माय बापू गहिनीनाथांनी बघितल्यानंतर एक तेजस्वी मुलगा त्या द्वाराजवळ आलेला आहे. आणि म्हणून सहज बोलणे हीच उपदेश करून नसायास शिकविते. सहज ते बालकाला बोलवलं. कुणाला बोलवलं माय बाप निवृत्ती दादांना बोलवलं. आणि 6 महिने राहिला. 6 महिने राहिल्यानंतर माय बाप त्यांचं प्रांचित झाल्यानंतर तो निवृत्ती दादा जेव्हा त्या गहिनीनाथाची दीक्षा घेऊन आल्यानंतर गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सारा जोजविले. त्या गहिनीनाथ गुरुनी आणलं माय बाप गुरुगरम्य मार्ग. आणि हे ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संता या भजावे सर्वस्व माय बापो. हे सर्व तुम्हा आम्हाला जे काम आलेलं आहे ना हे कुणी केलं तर माऊलीने माय बापू ज्ञानदेव वेदाची भाषा आहेत का हो म्हणे आहे. आणि म्हणून सांगितलं बोलाव वेद बोलवला. आणि माऊली सांगितलं कोणता वेद बोलू तुरुंग वेद बोलवा. आणि म्हणून माय बाप त्या वेदाने दारी सोनेचा पिंपळ सोनेचा रेड्याच्या मुखावरती मस्तकावरती हात ठेवला. रेड्याने वेद बोललं. आणि म्हणून सगळ्या मंडळीला काय Bye.
वंत जो उद्या अच्युत सर्व काळ. नाही तर आज निजला उद्या घरी गेला काही फरक नाही पडला. जर आज कीर्तन नाही ऐकला जरी महाराज आपलाच होता परंतु ज्ञान आपलं नाही ना, ते भगवंताचं ज्ञान आहे ना. आज झोपला आणि जर उद्या काय घरी होऊन निरोप आला हुकी जे आले ते पुष्या बोलवा खांडायचा हे राहतील जाऊ शकतील मायबाप. आणि म्हणून आज आता तरी पुढे हाची सांगायचं. इथं काय कोणी बारका माणूस नाही आहे पण आपले आई वडील सांगायचे हे पण हो सक्रातीची रोज आंधळा वडील केस भिजवायचा एवढे दिवस का कसं भिजत. पण आपल्या म्हणण्यानुसार आपले आई वडील अशा पद्धतीने सांगत का सक्रातीची रोज ती उठून आणि उठणं करून आद्याचे आंघोळ करा. आंघोळ केल्याने माय बाप हो हा देह पवित्र होईल ज्ञान येईल तुम्हाला. मकर संक्रांतीचं ज्ञान प्रगट होईल. पहिला आपल्या इकडं ब्राह्मण मंडळी संक्रांत सांगायला येत बरोबर ना. मग संक्रांत सांगायला येत होती माय बाप. मग विनोदाने कोणी सांगतोय हे बाबा संक्रांत कावर आहे तर का काही माणसं चेष्टा सांगतात दगडीवर बसले आंघोळ करत आहे मातीचा तिलक घेतलाय डोकी धवते आहे आपल्याला स्नान करायचं आहे. म्हटलं ना तर माय बाप हो पवित्र वाणी होऊन जाईल देह पवित्र होऊन जाईल. आणि तिळ 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 उद्यापासून काय सूर्या सुद्धा मकर राशी मध्ये प्रवास करेल आणि तिळ तिळ ऊन वाढत जाईल. माय उद्यापासून थंडी जाईल कमी होत जाईल. तिळ 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 सूर्य वाढत जाईल. अशा पद्धतीने उद्या मकर राशी मध्ये सूर्य सुद्धा प्रवेश कर. ब्रह्मगिरीवर चढण्याचा प्रयत्न करू नका. गंगाधवरला जा स्नान शुद्धी करा पवित्र व्हा. पवित्र तो देह वाणी पुणे वंतो जोवन करत येताना माय बाप सगळ्या ब्राह्मणांच्या मंडळीच्या डोळ्याला आसव आले आणि आसव येऊन त्यांनी प्रथम चारी भावंडांची दिंडी कुठं आणली माय बाप हो. माऊलींनी सांगितलं दादा आवाज येते माय बाप आवाज येतो आवाज येतो. आपले पंढरपूरच्या रस्त्याने जात असताना माय बाप घोड्याची समाधी आहे तर घोड्याच्या समाधीला लोक राहतात पैसे टाकून कान लावतात माय बाप. घोड्याच्या टप्पा आजही वाजतात टप 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 अशा त्या टपा वाजत आहेत माय बाप. तशी ही समाधी माय बाप आळंदीला माऊलीने घेतलेली आणि सासवडला सोपान काका राहिले माय बाप गुप्त रूपाने. आणि प्रयाग मध्ये शेवट माय बाप भगवंत कुठं आले निवृत्ती दादा कुठं आहे तर सकळ हे तीर्थे
शिवाचा शिवाचा अवतार स्वामी निवृत्तीचा तारा अवतार जसा घेतलेला होता त्या ठिकाणी नाथा बाबाचीच गवळण काय आहे राधाबाई सांग. एका जनार्दने तुला झोका मी देते निघून द्या. बाळाला निजवला नाथ बाबा. एका जनार्दने तुला झोका मी देते तुम्ही झोपा. आणि म्हणून नाथ बाबा सगळा अट्टहास करून तुम्हा आम्हाला परमार्थाचा काय शिकवलं नाही बापू. का परमार्थाची चाड शिकवलं, निगाड नाही शिकवलं. चाड काय आहे, चीज काय आहे. आणि म्हणून सगळ्यांनी माय बापू त्या भगवंताचा त्या राजा हे आहे. पण याच्यामध्ये जर आपलं कॅम्प्युटर फिट असलं ना तर ब्रह्मही जाणता येतो, देवही पाहता येतो आणि सगळं स्नान शुद्धी सगळं करता येतं.